तर मित्रांनो, अग्निदिव्य नॉलेज एक्सप्रेस या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आपली जे काही सायन्स स्टेट बोर्डची सिरीज सुरू आहे, आपण स्टार्टिंग काय केलं होतं, 6व्या वर्गापासून सुरू केलं होतं. आपला मोटो काय आहे, 6व्या वर्गापासून प्रत्येक चॅप्टर 1 बाय 1 घ्यायचं. त्याच्यानंतर 6वी 7वी 8वी असं करत करत आपल्याला काय करायचंय, शिकायचं आहे, सायन्स शिकायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला रोज फक्त 15 ते 20 मिनिटं खर्च करायचे विज्ञानासाठी. जर तुम्ही रोज 15 ते 20 मिनिटं खर्च कराल तर तुम्हाला समोर 2-3 महिन्यानंतर एक एवढा मोठा आउटपुट भेटणार आहे की खूपच. कारण जो काही सायन्स आहे, आपण रोज एक व्हिडिओ प्रत्येक चॅप्टरवरचा टाकत जातो, तो तुम्ही बघितलं का तो चॅप्टर तुमचा क्लिअर होत जाणार आहे. असंच तुम्ही 1 बाय 1 करत गेले की, आणि जुळून राहणं महत्वाचं आहे. त्यासाठी डेली रुटीन आपलं काय करणं आहे, फॉलो करणं महत्वाचं आहे. ठीक आहे, आता मी जास्त वेळ घेत नाही. आपला पहिला चॅप्टर 6व्या वर्गाचा ऑलरेडी संपलाय, त्याचे 3 पार्ट झाले. आता दुसरा चॅप्टर सुरू आहे, त्याचं नाव आहे द लिव्हिंग वर्ड. कोणता आहे? द लिव्हिंग वर्ड. द लिव्हिंग वर्ड म्हणजे काय होतं मित्रांनो, सजीव सृष्टी. काय असते? सजीव सृष्टी. म्हणजे जे पृथ्वी तलावर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्याला काय म्हणायचं? द लिव्हिंग वर्ड म्हणायचं. त्या सगळ्या त्यांच्या जगाला काय म्हणायचं? लिव्हिंग वर्ड म्हणायचं. आणि त्या वर्ड मध्ये कोण येतो? आपण पण येतो, म्हणून त्याला सजीव सृष्टी म्हणायचं. आता हे जे मी काही गोष्टी लिहून दिल्या इथं, त्या गोष्टी तुमच्या काही सुटायला नको. प्रत्येक गोष्ट तुमच्या म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून आली पाहिजे. आणि बुक्समध्ये स्टेट बोर्डमध्ये ज्या गोष्टी दिल्या आहेत त्या मायक्रो अनालिसिस केल्यानंतर मी सगळं ते काय करत असतो मित्रांनो, तुमच्या समोर येत असतो. आता लक्षात ठेवा, त्यांनी प्रश्न विचारला स्टार्टिंगला की सजीव कोणाला म्हणायचं, किंवा तुम्ही एखाद्या वस्तू सजीव आहे एखादं निर्जीव आहे हे कसं आयडेंटिफाय करणार आहे. मग कोणते कॅरेक्टरिस्टिक्स आहेत किंवा कोणते जे गुणधर्म आहेत जे सजीवाला लागू होतात, किंवा कोणते गुणधर्म आहेत जे सजीवाला लागू होत नाही. मग एखाद्या प्राण्याला किंवा एखाद्या गोष्टीला आपण सजीव कसं म्हणायचं, कोणाला म्हणायचं, कधी म्हणायचं, काय कॅरेक्टर्स आहेत. मग त्या सगळ्या गोष्टीचा जेव्हा आपण अभ्यास करू त्यावेळेस तुम्हाला समजेल की जे काही लिव्हिंग वर्ड आहे त्या लिव्हिंग वर्ड मध्ये नेमकं लिव्हिंग कोणाला म्हणायचं, नॉन लिव्हिंग कोणाला म्हणायचं. म्हणजे त्याला आपण जे काही सजीव निर्जीव म्हणतो ना मराठीत, ते तसं कोणाला म्हणायचं. आता 6व्या वर्गामधला जो सायन्स आहे तो या लेवलच्या वरून ऍडव्हान्स होत चाललाय, कारण त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या चांगल्या चांगल्या कॉन्सेप्ट पण दिले आहेत. त्या गोष्टी पण समजण्याचा प्रयत्न करू, आणि ज्या फॅक्ट आहेत त्या पण आपण काय करू, 1 बाय 1 शिकण्याचा प्रयत्न करू. आता बघा मित्रांनो, मी सांगितलं द लिव्हिंग वर्ड मध्ये कोणाला लिव्हिंग म्हणायचं आणि कोणाला नाही, हा जो प्रश्न असतो तर त्यावेळेस तो प्रश्न आपल्याला कम्प्लीट करण्यासाठी ते काही काही कॅरेक्टर आपल्याला अभ्यास करावा लागतं. म्हणजे ज्यावेळेस सायंटिस्टनी या टॉपिकवर अभ्यास केला त्यावेळी त्यांनी काय केलं, एखादा जीव घेतला असेल किंवा 2 जीव घेतले असतील, कोणी होऊ शकते तर दोन्ही सजीव असतील दोन्ही निर्जीव असतील, त्यांच्यामध्ये ज्यावेळी त्यांनी कंपॅरिझन स्टडी केला त्यावेळेस त्यांना समजलं की एखाद्या सजीवाला सजीव का बरं म्हणायचं आणि एखाद्या निर्जीवाला निर्जीव का बरं म्हणायचं. हे सगळे आपण 1 बाय 1 शिकण्याचा प्रयत्न करू. याच्या दुसऱ्या पार्टमध्ये पण चांगल्या बेसिक कॉन्सेप्ट आहेत, ज्या सेल बद्दल आहे, सेल स्ट्रक्चर बद्दल आहे, युनिसेल्युलर मल्टीसेल्युलर, ते पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. पण आपण याच्यामध्ये सध्या द लिव्हिंग वर्ड मधला पहिला आपण याच्यातला काय शिकणार आहे मित्रांनो, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. म्हणजे जे काही सजीव आहेत, सजीवाचे कोणते कॅरेक्टरिस्टिक्स आहेत किंवा कोणते गुणधर्म आहेत, किंवा हे गुणधर्म ऐकल्यानंतर आपण त्याला सजीव म्हणू शकतो असं काय करू, आपण कन्सिडर केलं पाहिजे. मग मला लक्षात ठेवा मित्रांनो, आता पहिला पॉइंट आहे इनटेक ऑफ फूड अँड ग्रोथ. म्हणजे याचं मिनिंग काय होते, जर एखाद्या सजीवाला सजीव ठरवायचं असेल तर तो सजीव काय केला पाहिजे मित्रांनो, जे काही अन्न आहे तो अन्न घेतलं पाहिजे, म्हणजे इंटेक घेतलं पाहिजे. इंटेक केल्यानंतर तो तयार करून इंटेक घेतला पाहिजे, किंवा आपण फाइंड करून अन्न पाहिजे. तो अन्न घेतल्यानंतर त्याच्यामुळे काय झालं पाहिजे मित्रांनो, ग्रोथ झाली पाहिजे. काय झाली पाहिजे? ग्रोथ झाली पाहिजे. आता उदाहरणार्थ सांगतो, प्लांट आहे. प्लांट काय करतात मित्रांनो, फोटो म्हणजे लाईटचा वापर करून एखादा सिंथेसिस करणं, त्याला फोटोसिंथेसिस म्हणतात. म्हणजे जे काही प्लांट असतात ना, झाडं झुडपं, ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात. हे 2ऱ्या 3ऱ्या 4थ्या वर्गाच्या सायन्समध्ये आपण ऑलरेडी लहानपणात शिकलाय. मग जे प्लांट असतात ना, ते प्लांट काय करतात, स्वतःचं अन्न स्वतः सूर्यप्रकाशाच्या मदतीने तयार करतात. त्या तयार करण्याच्या प्रोसेसला म्हणायचं फोटोसिंथेसिस. तर फोटोसिंथेसिस म्हणजे त्याला मराठीत प्रकाश संश्लेषण म्हणतात. प्रकाश संश्लेषण. मग फोटो म्हणजेच लाईट होते मित्रांनो. फोटो म्हणजे काय होते? फोटो म्हणजेच लाईट होते. त्या लाईटच्या माध्यमातून सिंथेसिस करणे म्हणजे फोटोसिंथेसिस. आणि ह्या फोटोसिंथेसिसच्या प्रोसेस मधून जे प्लांट असतात ते काय करतात, स्वतःचं अन्न तयार करतात. मग जे ऑर्गॅनिझम स्वतःचं अन्न तयार करतात त्या ऑर्गॅनिझम्सला ऑटोट्रॉफ म्हणायचं. ऑटोट्रॉफिक म्हणतात त्याला. काय म्हणतात? ऑटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम म्हणतात. ठीक आहे.
ऑटोट्रॉपिक म्हणजे ऑटो म्हणजे सेल्फ, ऑटो म्हणजे स्वतःचा, ऑटो म्हणजे काय असतो मित्रांनो, स्वतःचा तयार करणारा म्हणजे ऑटोट्रॉपिक. मग मी तुम्हाला काय सांगितलं, जो काही आपण अन्न घेतो किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम घेत असतो तो तयार कोण करत असतं मित्रांनो, ते तयार करत असतात प्लांट. कोण करत असतात, प्लांट. आणि ते तयार करण्याची जी प्रोसेस असते त्याला काय म्हणायचं, फोटोसिंथेसिस. आणि या फोटोसिंथेसिस कशामुळे होतं, फोटोचा मिनिंगच होतो लाईट, म्हणजे लाईटचा यूज करून जो फूड तयार केला जातं त्या प्रोसेसला फोटोसिंथेसिस म्हणायचं. आणि असे तयार करणारे जे ऑर्गॅनिझम असतात त्यांना काय म्हणायचं, ऑटोट्रॉफिक. ऑटो म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे. मग स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे जर ऑटोट्रॉफिक असतील, मग दुसऱ्यावर अवलंबून असणारे कोण असतात, तर ते असतात हेटेरोट्रॉफिक. काय असतात, हेटेरोट्रॉफिक. हेटेरोट्रॉफिक याच्यामध्ये पण नंतर मग टाईप पडतात, तेवढ्या आपण आतमध्ये आता सध्या नाही जाऊ, आपल्याला हे फाइंड करायचं आहे. त्याच्यामुळं हेटेरो म्हणजे दुसऱ्यावर, हेटेरोट्रॉपिक म्हणजे दुसऱ्यावर डिपेंड असणारा, आणि ऑटोट्रॉपिक म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारा. आता तुम्ही जर कोणाच्या मनात प्रश्न आला असेल, सर आमचं जेवण तर आम्ही घरी आमचं आम्ही स्वतः बनवतो. मित्रा, जेवण बनवणे आणि ते तयार करण्यामध्ये फरक आहे. तुम्ही जेवण बनवत असताना तुम्ही बाजारातून मार्केट आणत असता, बरोबर आहे, पण जे झाडं झुडूप आहे ते बाजारात जाता का थैली किंवा मार्केट घ्यायसाठी नाही, तर ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. एखाद्या केमिकल रिॲक्शनचा वापर करून किंवा प्रोसेसचा वापर करून जेव्हा अन्न तयार केलं जातं ना, त्याला ऍक्च्युली अन्न तयार करणं म्हणतात. ते स्वतः ऑटोट्रॉप असतात. आणि आपण जे आणतो बाजारातून इकडनं तिकडनं आपण जे आणतो ना, तो फक्त आपण शोधून आणतो, फाइंड करून आणतो, त्याच्यामुळे आपण तो तयार करत नाही. आपण ते बनवण्याचा प्रोसेस तयार केलाय, पण ते आपण स्वतः तयार करते का केमिकली विचार केला तर नाही. त्याच्यामुळे आपण काय आहे, हेटेरोट्रॉपिक आहे. त्याच्यामुळे जर एखादा सजीवाला सजीव मानायचं असेल तर ह्या कंडिशन सहसा त्याचं काय केलं पाहिजे, फॉलो केलं पाहिजे. सहसा म्हणजे तो एक तर अन्न तयार केला पाहिजे, किंवा इकडून तिकडून घेऊन खाल्लं तरी मग त्याचा तो घेतलेला अन्न खाऊन त्याचं काय झालं पाहिजे, ग्रोथ झालं पाहिजे. असा याच्यामुळे हा जो पहिला कॅरेक्टर होता मित्रांनो, तो कोणाचा होता, लिव्हिंग थिंगचा होता. आता दुसरा बघा, रेस्पायरेशन. आता रेस्पायरेशन म्हणजे तुम्हाला माहित असेल श्वसन असतं. काय असतं, श्वसन. आता ह्या चॅप्टर मधला हा जो पहिला पार्ट आहे ना, थोडासा बेसिक आहे. दुसरा पार्ट याच्यापेक्षा छान ऍडव्हान्स आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला वन बाय वन व्यवस्थित सगळं सांगून ठेवतोय, का कोणत्या कॅरेक्टर आले की ते लिव्हिंग चे कॅरेक्टर आहे असं समजायचं, म्हणजे सजीवाचे कोणते गुणधर्म आहे ते समजायचं. आता पहिला सांगितलं आपण फूड घेणं आणि त्याचा मग वाढ विकास होतो. दुसरा आहे रेस्पायरेशन. ज्या वेळेस आपण श्वसन करत असतो, जेव्हा नाकावाटे हवा घेतो बाहेर सोडतो, या प्रोसेसला काय म्हणायचं असतं मित्रांनो, हे बेसिक आठवण ठेवा, याला काय म्हणायचं असतो, रेस्पायरेशन. याच्यामध्ये आपण दोन गोष्टी करत असतो, एक ऑक्सिजन घेत असतो आणि कार्बन डायऑक्साईड गॅस सोडत असतो. ठीक आहे, नाकावाटे आपण जे आउट आहे आपण त्याच्या सोडत असतो. जो ऑक्सिजन आहे तो पण घेतो आणि CO2 आहे आपण तो बाहेर टाकत असतो. हे जे प्रोसेस आहे याला म्हणायचं रेस्पायरेशन. हे जर प्रोसेस एखाद्या याच्यामध्ये होत असेल तर तो काय झाला मित्रांनो, लिव्हिंग थिंग झाला. काय झाला, लिव्हिंग थिंग झाला. त्याच्यानंतर आहे एक्सक्रिशन. एक्सक्रिशनचा मिनिंग होतो मित्रांनो उत्सर्जन. आपण जे काही खात असतो, आपणच म्हणा किंवा कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे काही खात असतं, खाल्यानंतर जे काही वेस्टेज मटेरियल आहे, फेकल मटेरियल आहे, ते त्याच्या बॉडीमध्ये ऑलरेडी असतं, म्हणजे असतं, ते बाहेर टाकण्यासाठी ज्या प्रोसेसचा वापर केला जातो त्याला म्हणायचं एक्सक्रिशन म्हणजे उत्सर्जन. एक्सक्रिशन म्हणजे उत्सर्जन. ठीक आहे, हे तर काही सांगण्याचं जास्त पाहिजे. त्याच्यामध्ये एक कॉन्सेप्ट शिकण्यासारखी आहे, ते म्हणजे ट्रान्सपिरेशन. त्या बुकमध्ये 6व्या वर्गाच्या बुकमध्ये त्यांनी एक स्टेटमेंट दिलं का जे काही प्लांट असतात ना, ते स्वतः मधला जे काही वॉटर आहे म्हणजे पाणी आहे, तो बाष्पाच्या रूपामध्ये पानामधून बाहेर काढत असतात. एवढंच त्यांनी स्टेटमेंट दिलं. पण ऍक्च्युली जेव्हा आपण वरच्या स्टेजला त्याचा अभ्यास करतो ना, त्या प्रोसेसला काय म्हणतो माहिती आहे का, ट्रान्सपिरेशन. काय म्हणतो, ट्रान्सपिरेशन. ट्रान्सपिरेशन म्हणजे काय असतं, जे काही प्लांट मधलं प्लांटच्या बॉडीमधलं जो पाणी असतं ना, तो पाणी पानांच्या माध्यमातून जेव्हा वेपरच्या फॉर्म मध्ये, म्हणजे त्याला काय म्हणतो, वेफर आपला वाफेच्या फॉर्म मध्ये किंवा डोबिनच्या फॉर्म मध्ये जेव्हा ते बाहेर सोडतात ना, त्या प्रोसेसला काय म्हणायचं असतं मित्रांनो, ट्रान्सपिरेशन. 11वी 12वी मध्ये जेव्हा तुम्ही जाल किंवा कोणी अभ्यास कराल त्यावेळी तो ट्रान्सपिरेशनचा एक जवळपास चांगला चॅप्टर असतो. जसा फोटोसिंथेसिसचा एक चॅप्टर आहे पूर्ण, सेकंड चॅप्टर, त्याच्यासारखं ट्रान्सपिरेशन बद्दल पण खूप सारी इन्फॉर्मेशन आहे. म्हणून तुम्ही एवढंच लक्षात ठेवायचं, ज्या वेळेस एखादा प्लांट जे असतात ना, ते जेव्हा त्यांच्या आतमधलं जे पाणी आहे ते वाफेच्या स्वरूपामध्ये वेपरच्या फॉर्म मध्ये जेव्हा सोडत असतात ना, बाहेर टाकत असतात, त्या प्रोसेसला काय म्हणायचं, ट्रान्सपिरेशन म्हणायचं. आणि म्हणूनच सांगायचं तात्पर्य असा का भलेही
फक्त आपण ह्युमन बिंग मध्ये एक्सक्रिएशन असतं का, तर नाही. ट्रान्सपिरेशन म्हणजे एक प्रकारचं काय झालं मित्रांनो, प्लांट मधलं एक्सक्रिएशन झालं किंवा उत्सर्जन झालं. मला हे सांगायचं होतं म्हणून तुम्हाला एवढं सांगितलं. त्याच्यानंतर आहे मित्रांनो स्टिम्युलस. स्टिम्युलस म्हणजे काय, चेतना क्षमता आणि हालचाल. चेतना क्षमता आणि हालचाल. आता बघा, तुम्ही कधी लाजाळूचं झाड बघितलं असेल. लाजाळूचं झाड जो आहे ना, तो असा पूर्ण फुललेला असतो. त्याला जेव्हा तुम्ही असं हात पकडणार ते पूर्ण असं कोमेजून जातं, किंवा असं असतं. किंवा तुम्ही एखाद्या गरम गोष्टीला हात लावा, सटकन आपण काढून घेतो. यालाच काय म्हणायचं असतं, स्टिम्युलस आणि रिस्पॉन्स. म्हणजे एखाद्या गोष्टी जेव्हा तुम्हाला जाणवते, म्हणजे जाणीव होते, एखाद्या गोष्टीची जाणीव होते, ते कशामुळे होते, तुमच्यामध्ये असणाऱ्या नर्वस सिस्टीममुळे. हे गोष्टी जर एखाद्या याच्यामध्ये असेल तर ते काय असतं, लिव्हिंग थिंग असते. हे पण कॅरेक्टर आपण त्याचं कन्सिडर करू शकतो. त्याच्यानंतर रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन म्हणजे प्रजनन असतं मित्रांनो. रिप्रोडक्शन कोणाला म्हणायचं, एखादा जे काही सजीव असतात ते स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करत असतात, त्याला काय म्हणायचं, रिप्रोडक्शन म्हणायचं. काय म्हणायचं, रिप्रोडक्शन. त्याला प्रजनन पण म्हणतात. आणि मला एवढ्या दिवसानंतर मला एक त्याचा वर्ड म्हणजे नवीन वर्ड भेटला. त्या वर्डला म्हणतात प्रोक्रिएशन. पुनरुत्पादन म्हणतात त्याला, प्रोक्रिएशन. आता मला त्या दिवशी माहित झालं की रिप्रोडक्शन म्हणजेच प्रोक्रिएशन होते. प्रो म्हणजे नवीन काहीतरी, क्रिएशन म्हणजे तयार करणं. म्हणजे जे काही ऑर्गॅनिझम्स असतात ते स्वतःसारखा एखादा जीव तयार करत असतात, तो तयार करण्याच्या प्रोसेसला काय म्हणायचं, रिप्रोडक्शन म्हणायचं. त्यालाच प्रजनन म्हणायचं. काय म्हणायचं, प्रजनन म्हणायचं. हे जे प्रोसेस असते ते पण कोणामध्ये होत असते, लिव्हिंग थिंग मध्ये होत असते. त्याच्यानंतर मित्रांनो एक डेफिनेट लाईफ स्पॅन असतं. म्हणजे त्याला काय म्हणतो, ठराविक आयुर्वान म्हणतात. आता ठराविक आयुर्वान म्हणजे काय असतं, आता आपल्याला माहित आहे आपण ॲज अ ह्युमन बिंग आपण 60, 70, 80, 90 वर्ष जगू शकतो, जवळपास 100 वर्ष. तर ते आपला लाईफ स्पॅन झाला. आता एखादा कुत्रा आहे, मग कुत्रा जो आहे डॉग, तर डॉगचं जवळपास लाईफ स्पॅन विचारलं तर तो किती आहे मित्रांनो, 12 ते 18 वर्ष. त्याच्यानंतर जो ऑस्ट्रिच हा एक आहे पक्षासारखा, तो आहे 50 वर्ष. त्याच्यानंतर जो मे फ्लाय आहे तो आहे 1 ते 24 ओव्हर्स. म्हणजे आता सांगण्याचं तात्पर्य काय मित्रांनो, हे जे वर्ष दिलाय ना, ते स्टेट बोर्ड मध्ये दिलाय. मग तुम्हाला जर पेपर मध्ये प्रश्न विचारला ऑस्ट्रिच या प्राण्याचा ठराविक आयुर्मान किती आहे, तर तो आहे 50 वर्ष. हे का सांगतोय मी, कारण स्टेट बोर्ड मधनं सहसा कोणत्याही परीक्षेमध्ये पेपरमध्ये काय येत असतात, प्रश्न येत असतात, त्याचा फायदा असतो, ते ऑथेंटिक असतात. आता ऑस्ट्रिचचा किती आहे मित्रांनो, 50 वर्ष. आणि मे फ्लायचा किती आहे, 1 ते 24 वर्ष. 24 तास, 1 ते 24 तास. आता सांगण्याचं तात्पर्य हा आहे मित्रांनो, जो ठराविक आयुर्मान असतो ना, तो कोणाचा खूप जास्त असतो, कोणाचा मीडियम असतो, कोणाचा कमी असतो. पण तो कसा असतो, डिफरंट असतो. म्हणून प्रत्येकाचा आयुर्मान जो आहे ठराविक, तो सारखा असतो का, नाही. पण एक गोष्ट त्या पुस्तकामध्ये खूप इंटरेस्टिंग दिली आहे मित्रांनो, ती बघा, ती आहे एका गेंट टार्टलची. गन टार्टल म्हणजे जो कासव असतो ना, महाकासव म्हणतात त्याला. तो जो कासव असतो ना, तो दक्षिण अमेरिकेमध्ये भेटत असतो, साऊथ आफ्रिकेमध्ये. कोणत्या बेटावर, गॅलापॅगॉस आयसलँडवर. कुठं, गॅलापॅगॉस आयसलँडवर. कोणता आहे तो, गेन टार्टाईल. कोणता आहे, गेन टार्टाईल. म्हणजे जो गेन टार्टाईल आहे मित्रांनो, तो जो आहे महाकासव म्हणतात त्याला मराठीमध्ये. तो महाकासवाचा जर तुम्ही ठराविक लाईफ स्पॅन बघितलं ना, तो 170 वर्ष आहे. किती आहे, 170 वर्ष. मग तुम्हाला जर प्रश्न विचारला, हे बघा याच्यामध्ये त्यांनी, हे बघा यांनी दिलं आहे इथं, त्यांनी गेन टार्टलचा एक थोडासा पॅरेग्राफ दिलाय. त्यांनी सांगितलं आहे की जो गॅलापॅगोस नावाचा आइसलँड आहे साऊथ अमेरिकेमध्ये, तिथं तुम्हाला ते गेन टार्टाईल नावाचे जे कासव असतात, महाकासव, ते भेटतात. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही त्यांचा लाईफ स्पॅन जर बघितला तर तो किती आहे मित्रांनो, 170 वर्ष. मग तुम्हाला जर आयोगाने किंवा कोणत्याही परीक्षेमध्ये प्रश्न विचारलं, गेन टार्टलचा जो आहे लाईफ स्पॅन ठराविक तो किती आहे, 170 वर्ष आहे. तो कोणत्या बेटावर भेटतो, तो गॅलापॅगोस नावाच्या बेटावर भेटतो. कोणत्या याच्यामध्ये आहे, तो साऊथ अमेरिकेमध्ये आहे. ठीक आहे. तर तुम्हाला जोड्या लावायला प्रश्न विचारू शकतो, गेन टार्टाईल लाईफ स्पॅन, डॉगचा लाईफ स्पॅन, ऑस्ट्रिचचा लाईफ स्पॅन आणि मे फ्लायचा लाईफ स्पॅन. हे एका बाजूला देतील आणि लाईफ स्पॅन एका बाजूला देतील. असं पण तुम्हाला प्रश्न विचारला तरी सॉल्व्ह करता येतं. हे मे फ्लाय आहे ना, आता बघा लाईफ स्पॅन कसं असतं, जो गेन टार्टाईल आहे त्याचं 170 वर्ष आणि हे मे फ्लाय 1 ते 24 तास. म्हणजे कोणी खूप जास्त वर्ष जगतं, तर कोणी खूप कमी काळ जगत असतं. मग हे जे लाईफ स्पॅन आहे हे जो लाईफ स्पॅन आहे, तो लाईफ स्पॅन पण एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा काय ठरवलं जातं मित्रांनो, कॅरेक्टर ठरवलं जातं. मग जेव्हा एखादा आपण लिव्हिंग थिंगचा अभ्यास करतो, जवळपास त्याच्यामध्ये ग्रोथ आपल्याला काय म्हणतो, जाणीव होते ग्रोथची. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये रेस्पायरेशन घडत असतं, एक्सक्रिशन घडत असतं, स्टिम्युलस घडत असतं, त्याच्यानंतर रिप्रोडक्शन घडत असतं, त्याच्यानंतर डेफिनेट लाईफ स्पॅन पण असतो.
आता ह्या सर्व गोष्टी जर आपण कन्सिडर केलं तर एखाद्या लिव्हिंग थिंग मध्ये दिसत असतात आणि ह्या सर्व गोष्टी बेसिक होत्या, कारण तुम्हाला पूर्ण नंतर एक्सप्रेशनवर एक चॅप्टर शिकायचं आहे, एक्सक्रिशनवर चॅप्टर शिकायचं आहे, स्टिम्युलसवर चॅप्टर शिकायचं आहे, रिप्रोडक्शनवर चॅप्टर शिकायचं आहे, फोटोसिंथेसिसवर शिकायचं आहे. ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ना मित्रांनो, 1 बाय 1 आपण आता समोरच्या याच्यामध्ये शिकणार आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय फायदा झाला मित्रांनो, याच्यामध्ये प्रत्येक या गोष्टीची तुम्हाला तोंड ओळख झाली. त्याच्यानंतर प्रत्येक जे काही कॉन्सेप्ट आहेत ते तुमच्या डोळ्यासमोर न गेले, काही तुमच्या समोर फॅक्ट होते ते फॅक्ट पण तुमच्या समोर आले, काही बेसिक होतं ते पण आलं. ह्या सर्व गोष्टीचा फायदा स्टेट बोर्ड मध्ये आपल्याला होत असतो. मित्रांनो, जेव्हा आपण स्टेट बोर्ड रेफर करतो ना, आपल्या अशा छोट्या छोट्या गोष्टी काय होत असतात मित्रांनो, कॉन्सेप्ट क्लिअर होत असतात. म्हणून स्टेट बोर्ड रेफर केलं पाहिजे. त्याच्यासाठीच तर आपण स्टेट बोर्डचं बॅच लॉन्च केला आहे आणि ते फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. त्याच्यामुळं सर्वांनी त्याचा काय केलं पाहिजे, फायदा घेतला पाहिजे. मित्रांनो, हे होतं लिव्हिंग वर्डचं पार्ट 1. याच्यामध्ये एवढं बेसिक घेतलं. पार्ट 2 मध्ये आपण खूप सुंदर अजून बाकीच्या कॉन्सेप्ट घेणार आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.